आज म्हणलं दिवसभराची लाईट तर काम उरकून घ्यावा. तुम्ही मला म्हणाल रिकाम्या वावराला काय पाणी भरून राहिलाय. भावानं मला आहे ना गुंगऱ्या करायचा म्हणलं वावर ओलून द्यावा. माझं आहे ना थोडं गावात काम निघालं, मग मी गावात चाललो होतो. विलास काकडच्या खळ्यावर ही काय सरकत चालली होती. मी आपलं गावातलं काम आटपून परत मळ्यात आलो. आईला नेमकी भानगड झाली होती, लाईटच गेली होती. मी म्हणलं बरं झालं, कमीत कमी वावर तरी ओलून झालं. लाईट येवस तर म्हणलं चला इकडे वावराकडे चक्कर मारू. मला ड्रिपच्या नळ्यातून पाण्याचा आवाज यायला लागला. म्हणलं लाईट आली बरं. ड्रिपच्या नळ्यामधून पाणी निघून तिथे वावर वलवायला लागले. इडं एक दोन वाफे कांद्याचं रोप लावलं होतं. म्हणलं आता हे भरून द्यावा, लसूण हे भरून द्यावा. लसूण भरून झाल्यावर मी मोटर बंद करून टाकली. मी म्हणलं आता बसल्या बसल्या हरभरा तरी निंदून घ्यावा. दुकानाहून मला गिरायकाचा फोन आला. म्हणलं चला गावात जाऊ. विलास काकडच्या खळ्यावर मला तीच गंमत पाहायला भेटली. जेसीबीचं मोठं बकेट वर करेल होतं की त्याच्यावर ते लोखंड ठेवले होते. म्हणलं याला चाललंय काय यांचं. मी जेव्हा कॅमेरा झूम केला तेव्हा मला 2-3 माणसं त्याच्यात दिसले. त्याच्यातलं एक जण मला पाहून हात करत होतं. विलास मला म्हणतो अरे ते कायचे फिट करून राहिले. मी आपलं परत मळ्यात निघून आलो. पाणी भरता भरता मी तर पॅन्ट वर करेलच होती. मी म्हणलं आता चला त्या मळ्यात चक्कर मारून येऊ. मी जेव्हा आपल्या रस्त्याला लागलो, मी आपल्या मोबाईलचा कॅमेरा वर धरला, तो लोक माझ्याकडेच पाहत होते. मी जेव्हा आपल्या लुनाची मूठ पिळली सणासण निघालो. जाता जाता मी पाहिलं मारुती भाऊ सांगळे यांनी एवढा मोठा खड्डा केला, डोंगरा एवढा मातीचा गंज घातला. सागरनी मला पाहिल्यावर हसायला लागला. मी सागरला म्हणलो काय रे सोन्याचा हांडा बिंडा सापडला का काय. तेवढ्यात मला चेतन पाईपलाईनचं काम करताना दिसला. मला पाहिल्यावर मारुती भाऊचा चेहरा लय न खुलला. चेतनची एवढी गणगण झाली, इकडचा पाईप तिकडे लावू का तिकडचा पाईप इकडे लावू. मी त्याला म्हणलं अरे तू नेमकं करू काय राहिलाय. त्याच्या आधीच गणगण होईल, तू माझी बोलायला तयार नाही. त्यांनी पाईपाचं माप घेतलं का नाही घेतलं, त्याने राग राग पाईप कापूनच टाकला. मित्रांनो, पार्ट 2 पाहण्यासाठी मला फॉलो करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.